एकतर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर होतं. आज ते ही खूप जड अंतकरणाने म्हणते की हे महाराष्ट्राचं क्राईम कॅपिटल झालंय. आणि माझा आरोप नाहीये फक्त या सरकारवर, पण भारत सरकारचे जे मंत्री आहेत, गृहमंत्री माननीय अमित भाई शाह, त्यांच्या डिपार्टमेंटचा एक रिपोर्ट आलाय. त्याच्यात महाराष्ट्रात 1 नंबर आणि भारतात 5 नंबर क्राईम हे सगळ्यात जास्त कुठे आहे, तर हे तुमच्या आणि माझ्या पुण्यात आहे. हा डेटा भारत सरकारचा आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो. आणि याच्यातून पुन्हा मी अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की पुण्यामध्ये गृह खाते हे 100% अपयशी आहे. इथे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्ट्रॉंग ऍक्शन घेऊन इथे जे कारभारी आहेत, जे पुण्यामधलं कारभार बघतात गृहमंत्र्यांचा, त्यांना सुट्टीवर पाठवण्याची गरज आहे. हे बघा, कारभार कोण पाहतं या शहराचा? जो गृहमंत्रालयाचा इन्चार्ज असेल त्याला सक्तीच्या सुट्टीवर जाण्याची गरज आहे. ही गोष्ट मी वारंवार मागणी करते. याचं कारण असं, डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. महाराष्ट्रामध्ये पुणे 1 नंबरला आहे आज सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी. काहीच ठेवलं नाही पुण्यामध्ये. कोयता गँग कोण कुठल्या तरी एका ब्रिज वरनं ढकलून कुणाचं तरी हत्या करते. कालचं ती भयानक परिस्थिती दारूची, त्याच्यानंतर महिलांची सुरक्षितता, बालकांची सुरक्षितता. अहो जरा पुण्याच्या बाहेरच्या गावांमध्ये जाऊन बघा, खडकवासल्याच्या आजूबाजू तिथे रोज संध्याकाळी कोयता गँग मोकाट फिरते. काय करतंय पुण्याचं पोलीस प्रशासन? आणि मी पूर्ण प्रशासनाला कधीच जबाबदारी धरत नाही. त्याचं कारण माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आणि त्यांचा सार्थ अभिमान आहे. पण त्याची मूठ बांधणारा जो पुण्याचा कारभारी आहे, त्या कारभार्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याची वेळ आलेली आहे. नाही, ती ऑलरेडी गेली आहे. तरी मी ही शेवटची विनम्र विनंती करते महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना, नाहीतर आम्हाला आंदोलन करावं लागेल. नाही, सक्तीची, रजेवर नाही, सक्ती. त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे की पुण्यामध्ये एवढा क्राईम वाढला कसा, याची इन्क्वायरी झालीच पाहिजे.